श्री स्वामी समर्थ. गुरुवार स्पेशल दिनांक 26 फेब्रुवारी 2024. 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण 26 फेब्रुवारी 2024 या दिवसाचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत. आता या दिवसाचे ग्रहमान पाहता गुरु आणि शनीची स्थिती अनेक राशींसाठी परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. तर चला तर मग जाणून घेऊया प्रत्येक राशीचे राशी भविष्य. आता मेष राशीपासून सुरुवात करूया. आता आजचे मेष राशीचे भविष्य काय सांगते ते बघूया. आता मेष राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहाचा असेल. आता तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल. आता कामकाजाविषयी बोलायचे झाले तर ऑफिसमध्ये तुमच्या कामाची पद्धत पाहून वरिष्ठ तुमच्यावर प्रभावित होतील आणि सहकार्यांशी असलेले छोटे मोठे वाद आज मिटतील. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आज आहेत. आता एखादी चैनीची वस्तू तुम्ही आज खरेदी कराल. आरोग्याच्या बाबतीत डोळ्याची जळजळ किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. पुरेसा आराम करा. आजचा करावयाचा उपाय सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करा. आता आपण बघितले पहिली रास मेष राशीचे सविस्तर आजचे राशी भविष्य. आता बघूया आपण वृषभ रास. आता वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते तर वृषभ राशीच्या व्यक्तीला आज तुम्हाला संयम ठेवावा लागेल. ग्रहाची स्थिती थोडी प्रतिकूल असल्याने धावपळ जास्त होईल. कामकाजाच्या बाबतीत बोलायचे झाले तर कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडेल. आता कामाचा ताण वाढल्याने चिडचिड होऊ शकते. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर पैशाचे व्यवहार करताना कागदपत्र नीट तपासा. कुणालाही उसने पैसे देणे टाळा. आता कौटुंबिक बाबतीत बोलायचे झाले तर जोडीदाराशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा. घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आता आजचा करावयाचा उपाय पांढऱ्या वस्तूचे दूध किंवा साखर याचे दान करावे. आता बघूया आपण मिथुन रास. आता मिथुन राशीचे आजचे भविष्य काय सांगते तर मिथुन राशीच्या व्यक्तींना उद्याचा दिवस प्रगतीचा आहे. तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. आता कामकाजाच्या बाबतीत बोलायचे तर लेखक, पत्रकार किंवा मार्केटिंग क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस सुवर्ण संधी घेऊन येईल. नवीन करार होण्याची शक्यता आहे. आता शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष लागेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळेल. प्रेम संबंधाविषयी जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे बेत आखाल. तुमचे नाते अधिक घट्ट होईल. आजचा करायचा उपाय गणपतीला दुर्वा अर्पण करावे. आता बघूया आपण कर्क राशीचे राशी भविष्य. आता कर्क राशीच्या व्यक्तींचा संवेदनशील स्वभाव उद्या तुम्हाला थोडा त्रासदायक ठरू शकतो. जुन्या आठवणीत रमान. कामकाजाविषयी बोलायचे तर नोकरीत बदलांचे विचार मनात येतील, पण घाईत निर्णय घेऊ नका. कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहा. आर्थिक बाबतीत बोलायचे तर आईकडून किंवा मामाकडून आर्थिक मदत मिळण्याची दाट शक्यता आहे. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर पोटाचे विकार उद्भवू शकतात. बाहेरचे अन्न खाणे सहसा टाळा. आजचा करायचा उपाय पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीचे आजचे भविष्य काय सांगते ते बघूया. आता सिंह राशीच्या व्यक्तीचा प्रभाव आज वाढेल. समाजात मान सन्मान त्यांना मिळेल. तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील. कामकाजाविषयी बोलायचे तर व्यवसायात विस्ताराचे स्वप्न पूर्ण होताना दिसेल. भागीदारीत व्यवसाय असेल तर फायदा होईल.
कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर मुलांच्या प्रगतीमुळे आनंदी वातावरण होईल. घरी पाहुण्यांचे आगमन झाल्याने उत्साह वाढेल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर हाडे किंवा सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी काळजी घ्यावी. आजचा करायचा उपाय, कपाळावर केशराचा टिळा लावावा. आता बघूया आपण 6वी रास, कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तीला आज तुम्ही खूप नियोजनबद्ध काम कराल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने मनावरचा भार हलका होईल. आता कामकाजाच्या बाबतीत बोलायचे तर काम केलं का जर विषय बोलायचे झाले तर टेक्निकल किंवा IT क्षेत्रातील लोकांसाठी उद्याचा दिवस फलदायी आहे. कामात अचूकता राहील. आर्थिक बाबतीत बोलायचे तर बचतीकडे कल वाढवा. विमा किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगला मुहूर्त आहे. प्रेम संबंधाविषयी प्रिय व्यक्तीशी मन मोकळे गप्पा होतील. नवीन नाते सुरू होऊ शकते. करायचा उपाय, गाईला हिरवा चारा खायला घाला. आता बघूया आपण 7वी रास, तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस संतुलनाचा आहे. विलासी जीवन जगण्याकडे कल राहील. कामकाजाच्या बाबतीत बोलायचे तर कला क्षेत्रातील व्यक्तींना मोठा ब्रेक मिळू शकतो. ऑफिसमध्ये तुमचे प्रेझेंटेशन सर्वांना आवडेल. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अचानक धनलाभ होण्याची आज शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर त्वचेशी संबंधित समस्या जाणवू शकतात. भरपूर पाणी प्या. आजचा करावयाचा उपाय, गरजू व्यक्तींना अत्तर किंवा सुगंधी द्रव्य भेट द्या. आता बघूया आपण वृश्चिक रास, 8वी रास, वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास उद्या शिखरावर असेल. कठीण प्रसंगातही तुम्ही शांत राहून मार्ग काढाल. कामकाजाच्या बाबतीत बोलायचे तर सरकारी कामात यश मिळेल. कोर्ट कचेरीच्या कामात तुम्हाला विजय होईल. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर भावंडाशी असलेले मतभेद दूर होतील. वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर उष्णतेचे विकार होऊ शकतात. थंड पदार्थाचे सेवन करा. आजचा करावयाचा उपाय, हनुमानाचे दर्शन घेऊन हनुमान चालीसा वाचा. आता बघूया 9वी रास, धनुरास. आता धनु राशीच्या व्यक्तींना आज आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. एखाद्या तीर्थयात्रेचा किंवा धार्मिक सहलीचा बेत ठरेल. कामकाजाविषयी बोलायचे तर नवीन लोकांची गाठीभेटी होतील. त्याचा फायदा भविष्यात तुम्हाला होईल. नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. शिक्षणाच्या बाबतीत बोलायचे तर उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक बाबतीत बोलायचे तर खर्चाचे प्रमाण वाढेल, पण ते शुभ कार्यात खर्च होतील. आजचा करावयाचा उपाय, कपाळावर चंदनाचा टिळा लावावा. आता बघूया आपण 10वी रास, मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तीला आज शनीच्या 7.5चा प्रभाव जाणवू शकतो, पण घाबरू नका. मेहनत वाढवा. कामकाजाविषयी बोलायचे तर कष्टाशिवाय फळ नाही हे लक्षात ठेवा. सहकार्याकडून फार अपेक्षा ठेवू नका. स्वतःचे काम स्वतः करा. आर्थिक बाबतीत बोलायचे तर जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. वाहन सावधपणे चालवा. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर जीवनसाथीच्या आरोग्याची चिंता वाटू शकते. त्यांना वेळ देण्याची गरज आहे. करावयाचा उपाय, शनिवारी किंवा आज गुरुवारी गरजूंना काळे तीळ किंवा तीळ दान करा. आता बघूया आपण 11वी रास, कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तींची समाजात प्रतिमा सुधारेल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. कामकाजाविषयी बोलायचे तर टीम वर्कमुळे मोठे प्रोजेक्ट पूर्ण होतील.
राजकारणात असलेल्या लोकांसाठी महत्वाची पदे मिळण्याचा दिवस आहे. प्रेम संबंधाविषयी बोलायचे तर विषय पाहायचे झाले तर प्रेम विवाहासाठी घरच्यांची परवानगी मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर ताजेतवाने वाटेल. योगासने आणि प्राणायामाला महत्त्व द्या. आजचा करायचा उपाय पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा. आता बघूया आपण 12वी रास मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा असू शकतो. मनातील इच्छा पूर्ण होतील. कामकाजाविषयी बोलायचे तर नोकरीत बदलीचे योग आहेत, जी तुमच्या फायद्याची असेल. व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते. आर्थिक बाबतीत बोलायचे तर उधारीचे पैसे परत मिळतील. गुंतवणुकीसाठी मित्र-मैत्रिणीचा सल्ला मोलाचा ठरेल. कौटुंबिक बाबतीत बोलायचे तर घरात आनंदी वातावरण असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. करावयाचा उपाय पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. पिवळे परिधान करा किंवा पिवळे फूल जवळ ठेवा. आता तुमच्या दिवसाचा शुभ काळ आहे सकाळी 10:30 ते 12. आता टाळायची गोष्ट म्हणजे आज कोणालाही जामीन राहू नका किंवा मोठ्या कर्जाचे व्यवहार करू नका. व्यवहार दुपारी 3 नंतर करू नका. तर मित्रमैत्रिणींनो, आजचे राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.